आता संध्याकाळचा बेत काय करायचा जेवणाचा, तर विचार केला पनीरची भाजी आणि भाकरी करूया। त्यासाठी कढईमध्ये थोडेसे पनीर आधी तेलात तळून घेतले व त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडेसे टोमॅटो, कांदे, काजू फ्राय करून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतले आणि मिक्सरला ग्राइंड केले। तीच ग्रेव्ही तेलामध्ये छान परतवून घेतली, त्यामध्ये कसुरी मेथी घातली, सोबत मीठ टाकलं व चांगलं शिजवून घेतलं। सोबतच एका साईडला तवा ठेवला तापत, जेणेकरून भाकरी करता येईल व पीठ मळायला घेतलं व भाकऱ्यासुद्धा करायला घेतल्या। बघते तर काय, तर ग्रेव्हीसुद्धा छान उकळी आली होती ग्रेव्हीला। सोबतच तळलेले पनीर त्यामध्ये टाकले व भाजी उकळत ठेवली। चांगली शिजेपर्यंत भाजीत पनीरची गॅसवरच ठेवायची मंद आचेवर। इथे भाकऱ्या तयार करायला घेतल्या, भाकऱ्या थापून छान शिजवायला घेतल्या। भाकऱ्या बनवणं काय जास्त अवघड नाहीये। चपात्या बनवण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा भाकऱ्या बनवण्यासाठी वेळ जात नाही, म्हणून मला चपात्या बनवण्याचा कंटाळा येतो, पण भाकऱ्या बनवायला अजिबात कंटाळा येत नाही। भाकरी काय, एक चपाती म्हटलं की कसं एका माणसाला 2 ते 3 चपात्या लागतात, पण भाकरी काय एक एक भाकरी मोठी मोठी केली की प्रश्नच संपतो। त्यामुळे भाकरी करून पटापट जेवण होतं। आणि संध्याकाळचा जेवणाचा बेत गरम गरम असला, छान गरम गरम जेवण असलं की जरा 2 घास जास्तच जातात म्हणा। त्यामुळे संध्याकाळचा बेत काहीतरी साधाच असावा। भात, पनीरची एकच ग्रेव्हीवाली भाजी आणि भाकऱ्या, गरम गरम टम्म फुगलेल्या भाकऱ्या पनीरच्या भाजीसोबत खूप छान लागतात। आम्हाला तर चपातीसोबत पनीरची भाजी आवडतच नाही, त्यामुळे आम्ही भाकरी, पनीरची भाजी आणि भात संध्याकाळचा असाच नॉर्मल असा बेत बनवला की जेवणही छान लागतं। तुम्ही नेमकं काय बनवता संध्याकाळचं आम्हालाही कळवा। आमचा तर साधाच मेनू असतो संध्याकाळचा। कसं वाटलं जेवण? पनीरची भाजीसुद्धा रेडी होत आली आहे बघा, छान असा रंग आलेला आहे, भाजीसुद्धा छान घट्ट झालेली आहे। तुम्हीही बनवा, नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून। धन्यवाद।